नागपंचमी विशेष गव्हाची खीर बनवूया। त्यासाठी मी ते 1 वाटी गहू मिक्सरमध्ये बारीक असे वाटून घेतलेले आहेत। एका गव्हाचे 4 ते 5 तुकडे होतील असं करायचं। एका बाउलमध्ये काढून घेऊन यामध्ये भरपूर पाणी घालायचं। 1-2 पाण्याने स्वच्छ धुल्यानंतर याला 10 मिनिट भिजत घालायचं, म्हणजे भरपूर कोंडा वर येतो। आता हे भिजवून घेतलेले गहू एका कुकरमध्ये काढायचे। 1 वाटी गव्हासाठी 5 वाटी पाणी घालून 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। इथे गहू छान शिजला गेलेला आहे। यामध्ये 2 वाट्या गूळ घालायचं। 1 वाटी गव्हासाठी 2 वाट्या गूळ हे परफेक्ट मेजरमेंट आहे। अर्धा चमचा इलायची व जायफळ पूड घालायची व काही ड्रायफ्रुट्स तुपामध्ये रोस्ट करून यामध्ये घालायचे। ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर 4 ते 5 मिनिट लो गॅसवर याला शिजवून घ्यायचं। जेवढी खीर खायची आहे तेवढीच कुकरमध्ये ठेवायची व बाकीची एखाद्या टोपामध्ये काढून घ्यायची। यामध्ये अजूनही दूध घातलेलं नाही। जेवढी खीर खायची आहे तेवढ्यातच दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे आपली नागपंचमी विशेष गव्हाची खीर बनवून तयार झालेली आहे। चला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा।